छान प्रॅक्टिस केली आज. अजून नाही आली. चल तिकडे चालून बघायची का? बघ. गोल राऊंड मारतो. वरती जातो. हा धडकला होता वर. इथं कोपऱ्यात धडकला. बर तुझं लक्ष नव्हतं का? तुझं लक्ष नव्हतं. कर बरं आज जा बरं. लक्ष ठेवायचं. हा इकडे नाही यायचं. आपण सरळ सायकल चालून दाखव फास्ट. भारत माता की जय. अरे बापरे आज तू चांगला मूड मध्ये दिसते मला. हो हा नाही बस झालं. इथूनच वळव. सायकल छान फिरवतो आता. हा बदमाश. समोर बघायचं. हा हॅलो म्हणायचं दादाला. ओके नाही मारत मी असल्यावर म्हणायचं. ओके गाडी आली ना. हा हे बघ गाडी आली का बाजूला व्हायचं. लक्ष ठेवायचं. नाहीतर काय होतं. कशी जाते. अशी जाते. नाही नाही तसं नाही करायचं. चलो हां नाही येत दाडा. हां स्कूटी आहे तर जायला जास्त असतो. आपण फक्त पळायचं नाही. ओके गाडी एका साईडने निघून जात असते. फक्त गडबड करायची नाही. घाई करायची नाही. ओके तर इथं राहतात आपल्या सोसायटीत. हो मला रंग सांग. कोणकोणते रंग आहे आपल्या झेंड्यात. ऑरेंज, व्हाइट, ब्लू, ग्रीन. ओके व्हेरी गुड. हे सगळं असे व्हायचे और दुसरा कलर आहे. याला काय म्हणतात. काय? तिरंगा झेंडा. तिरंगा झेंडा. तू छोटा आहे ना अजून. गावठामध्ये असं केलं होतं. हा मग मी खाली आलो. हो हो गावठाचं खाली. असं लावला उभं केलं झेंडा. हा असं ठेवलं असं खाली लावलं. अरे बापरे खाली जाऊ ना आपण तिकडं. चल बरं बघून येऊ. नको. नको तुझं. हां बस जास्त वर नाही जातो. जायचं ना वर काय होत नाही. ये दुपारी वेळ भेटल्यामुळं जरा त्याला पण छान वाटलं. आज दुपारी लवकर आलो तर त्यामुळं जरा गप्पा पण मारतोय आणि सगळ्या सांगतोय दिवसभर काय केलं काय नाही. खूप वरती जाऊ. कम वरती जाऊन येऊ आपण. स्माइलिंग हसतय. आपण लावलं नाही काय तिथं. दाखव काय झालं. मागे सरकतोय. बस पुढे बघ गाडी आहे का आता.
आले ना जागेवर थांबायचं. ओके चल पुढे जाऊ. एक राईटला आणि एक लेफ्टला. ओके कम चल पुढे जाऊ इकडे. तरी सांग तू. पकडला. सायकल घ्या आपली. साईडला उभी करायची बाळा. इकडे उभी करत जायची कधी पण. हा चल. हो पार्किंग एका साईडला करायची. तुला माहित असतं तरी करत नाही ना तू. नाही त्याच्यावर कधीच पाय द्यायचं नाही. त्याला काय म्हणतात. काहीच नाही. 100 असतं ते. हा पडतं ना. तुझं पाय जाईल तुला लागेल. हा घे पुढं चल. दादा पण सायकल खेळतो ना. हा मोठी आणली ना. तू छोटा आहे ना अजून. तुला अजून दुसरी आणेल मग मोठी सायकल. मोठा झाला का थोडा मग तुला दुसरी सायकल आणेल मी. ओके हा कम. तुला आता तेवढं सुचणार ना कारण तुला यायला लागली सायकल. थांबून घ्या. थांब रे ईशांक. गाडी आल्यावर कसं वरती जातो बघा. रेडी होतो पुन्हा सायकल लगेच. त्याला जरा फॅमिलियर झाली सायकल जरा. दुसरी सायकल बघतोय. मोठ्या सायकलींची खूप हाऊस आहे. हा त्याला कोण सांगणार. तो अजून लहान आहे. लॉक आहे दादा ते लॉक. सायकल कोणी घेऊन नाही जात. ओके त्यासाठी वरती घ्यायची सायकल. इथं साईडने चालवायला. या इकडे या. दुसऱ्या दादाची. वेदू दादाची असेल नाही तर दुसरी आहे का. तर मित्रांनो असा होता आमचा व्लॉग आणि त्याची प्रॅक्टिस तुम्ही बघितलीच. मी असल्यावर तो जरा जास्त उत्साहाने प्रॅक्टिस करतो. या अगोदर किंवा दिवसभर त्याने काय काय केले सर्व मला त्यांनी सांगितलं. आणि मित्रांनो तुम्हाला मी बॅलन्स सायकलचे फायदे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलेच आहे. पण अजून एक मला तुमच्याशी एक बेनिफिट तुम्हाला शेअर करावं वाटतं. ते म्हणजे आम्हाला या सायकलमुळे ईशांकला स्केटिंग शिकवायला खूप मदत झाली. तिथे पण त्याला बॅलन्स करायला खूप या सायकलमुळे खूप फायदा झाला. आता आम्ही चाललो आहे तिरंग्याकडे. झाले. झेंडा आहे. उंच आहे ना. सल्यूट कर.